नमस्कार मंडळी, तर स्वागत आहे सगळ्यांचं माझ्या ब्लॉग मध्ये। तर आता वाजले बघा सकाळचे 10। दाखव सोनू। आणि इकडे झाली आमच्या समोरची आज लवकर लवकर आंघोळ। तर तिचा चालू आहे बघा मेकअप। बिलकुल मेकअप करू देत नाही, जशी जशी पडली तसं पावडर लावा लागतं तिला। तिकडे बघ, तिकडे बघ, हात तुला म्हणा श्री स्वामी समर्थ, शुभ सकाळ। बोल बोल, तू बोल। अरे तुझं बोलणं आवडतं माझ्यापेक्षा समू। तर इकडे चालू बघा समूचं मेकअप। आणि आज सोनूचे पप्पा आणि आई जाणारे गावाला भंडाऱ्याला, त्यांच्या बहिणीच्या इथं कार्यक्रम इथं। मी आणि सोनूच घरी आहे। मग ते तोपर्यंतच आम्ही सगळे काम आवरून घेऊ राहिलो। नंतर मग समू पण परेशान करते आणि आपले पेशंट पण चालू राहते। तर इकडे बघा पार्सल पण पॅक वगैरे झालेले आपले। दाखव सोनू जवळून। आणि तिकडे गजकरणाचे पण पार्सल पॅक झालेले आणि आपली चिमणी पण आलेली बघा। तर बघा आपली चिमणी आलेली आहे। काय नाव आहे तिचं सांग? तिचं हिंडवेअर कंपनीची ती। थांब, ते उलट ठेवले मला। हिंडवेअर स्मार्ट अप्लायन्सेस नावाची कंपनी आहे, त्याची ही चिमणी आहे। ही चिमणी आहे ना, ही सेन्सर युक्त आहे, म्हणजे सेन्सर आहे। जर आपण तिच्या आले वेगळे वेगळे ऑप्शन राहते ना, तर आपण जर असं पण केलं तर ऑप्शन चेंज होतं, असं केलं तर चेंज होतं। म्हणजे आपल्याला बटन दाबायचं काम नाही, स्क्रीन टच आहे। हा। तर असं आहे बघा। तर सगळ्या समोर तर असं आहे बघा। तर समोर दाखवते मी तुम्हाला। आई आणि सोनूश पप्पा आज जाणार आहे, आम्हाला घरीच ठेवणार आहे। बाय 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 टाटा। नाही नाही नाही, टाटा टाटा। तर आई आणि सोनूश पप्पा चालले बघा वरखेडला, माझ्या मावस सासूच्या इथं भंडारा आहे आज। आणि समू बघा त्यांच्या मागं लागली, तिला ऑर्डर राहिली दोघं नवीन कपडे घालून चालले। मला कशी येऊ देऊन नाही राहिली। तर जाऊ ना आता, लय ऊन झालं। हो चाल बाई, येतो हा। चालले पप्पा। टाटा। टाटा हलवती होती। कळलं कळलं आता कळलं। टाटा 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 समू टाटा टाटा। निघा निघा निघा, चाललो आम्ही हा। काही नाही रडत ती, जाऊ दे जाऊ दे। टाटा। चालले चालले समू चालले ते आई पप्पा चालले। चल चल चाल। चल चल नको निघली निघली। जा 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 जा, लवकर उशीर होऊ राहिला। टाटा लय भारी करते। आता हलवला तिने व्हिडिओ मध्ये पूर्ण। त्याला मी कळलं आता समोर टाटा म्हणता येतो म्हणून। चाल बाय बाय। चालले बाई ते, भूर चालले ते भूर। चालले ते। रुमाल घेत नाही समोर, रुमाल घेतला का? टांग टाकून बसा दोन्ही कून, समू दोन्ही कून ए टांग टाका, समू सोडून जातं। समू समू पाऊस नाही राहील पाहिजे तिला, घ्या तिकडं पप्पाकडेच पोर येईल। ती आता ताई ते चालले त्यांच्याकडेच बघू राहिले, आमच्याकडे बिलकुल लक्ष नाही समूचं। तिला वाटतं आता येईन घेऊन जाईन, आता येईन घेऊन जाईन, पण येऊच नाही राहिले। बाय करता यायला, बाय कर। चालले बाई पप्पा। दमन जा, दमन जा, दमन या मग। हा त्यांचं घे, स्टँड वर करा, स्टँड वर करा। बाय। सदनात गेली समू आता। मग बाई मला शमूल नेलं नाही आणि गेले सगळे पलून। बघा ताई समूला काही कळत नाही बरं का आमच्या, पण अशी पाहू राहिली चावरे बावरे त्याच्याकडं। ते गेले तर पिलू तुला नेलं नाही बाळा? नाही नेलं, जाऊ दे, तू मोठी झाल्यावर जा जा। मोठी झाली की मग जा, ठीक आहे? ओके समू। नाराज झाली ताई ती। चला चला। आता सोनूज पप्पा आणि आजी आमच्या गेल्या वरखेडला, तुम्हाला मी सांगितलंच। आणि ते लगेच गेल्या आम्ही काय प्लॅन केला बघा। काय केला आम्ही आता आम्हाला माझ आणि तू फ्रुटी आणायला चाललो। तर सोनू आता चालला आमच्या गावामध्ये। खूप ऊन येत आई, इतकं कडक ऊन आहे ना। एक दोन नारळ पाणी पिले एका मागे, हो तर थंड गरम गरमच शरीर राहिलं।
तर म्हटलं आण स्लाईस आण, भेटलं तर मग थोडंसं समूला पण पाजू आपण त्याच्यामध्ये, आणि तू पण पी. तर तो आत्ता गावातून येईल बघा, दाखवते मी तुम्हाला. हळू जा रे, एवढं ऊन येतंय, 5 मिनिटं बी माणूस उन्हामध्ये जाऊन उभा राहू शकत नाही बघा. पाठीमागं दिसत असून तुम्हाला एकदम झळायला लागतंय. मस्त एकदम गरम झालं समोरचं, पण मध्ये जर बसलो तर मध्ये आणखी जास्त गरम होतो. तर अवघड यात थोडंसं ऊन कमी झालं पाहिजे, नाही तर मुश्किल आहे. हॅलो, काय तुला नेलं नाही त्यांनी? हा, आला बघा सोनू आत्ताच फ्रुटी घेऊन. लाव पटकन सायकल, दे लवकर आम्हाला प्यायला फ्रुटी. पप्पाला काढून दिलं, चोरून चोरून फ्रुटी पेताय म्हणून आत्या म्हणून. पण तसं नाही ताई, ही समूची आहे. हे बघा समू कशी घेते. पॅक पकड, दोन्ही हाताने पकड. हो घे. एक समूसाठी, एक माझ्यासाठी आणि एक सोनूसाठी. तर चला या मग फ्रुटी प्यायला. बघा समू कशी फ्रुटी बापरे, घेते. अरे सोनू ते बाई नळीनं प्यायचं बाई समू, ते नळीनं पेता असते. आपण तुला काढून देईन मी. मम्मी ती काय तोडू काढून दे म्हणते, ती पटकन प्यायचं म्हण मला. ए पिल्लू तसं नाही, आम्ही काढून देत तुला. तसं नाही रे बाळा. आणि आता बघा मी प्यायला लागल्यास नंतर कशी करते ती. कसं फोडते रे याला? त्याला फोडून घे ना. याला का? हा, तर एवढा उन्हाळा आहे ना, रोज काही ते थंड पिऊ वाटतं बरं का. पहिले म्हणजे रसना 1 रुपयाची पुडी आणायची, मस्त थंड पाणी करायचं आणि रसना टाकून पित होतो. असं तर काही भेटतच नव्हतं एवढं महागाचं. थांब थांब थांब, डायरेक्ट आता करते बघा, बरं, ओढती बरं आता कधी. मी पिते तर कसं बघते. दे ना, एकटी एकटी पिती का? मग समूल दे, समूल दे माझ्या. हा समूल तिला दे. पिता नाही येत रे, पिन- तिला चमच्याने पाजणं मागच्या वेळेस पडते. पिली ती, एकदा पाय ना पिऊ. आलं का? दाब ना थोडं. वेगळंच लागलं ग तिला ते. पहिल्याच वेळेस पिला. तर चला या मग माझा प्यायला. या सगळ्या ताई माझा प्यायला. आमच्या गावामध्ये हीच एक गोष्ट आहे की जी ओरिजिनल भेटती म्हणून. नाही तर सगळं डुप्लिकेटच भेट. मॅगीची मुगी भेटती, काही जगी वेगळ्या गोष्टी भेटत्या. चला, चालतं. तर या ताई आल्या बघा समूल भेटायला. ह्याच्या मधल्या ताई आहे, काय तुमचं नाव? गीता पिसे. या आमच्या गावातल्याच आहे, पण त्या सिल्लोडला राहता, आचारी काम करताय ना. हा बरोबर आहे. हा, तर रोडच्या पलीकडून पिसेचं घर आहे. तर तिथं मांदळ्या आहे, म्हणजे उद्या हळदीचा कार्यक्रम, परवा मांदळ्या आहे ना. तर दोन्ही तिन्ही स्वयंपाक त्यांनीच घेतलेले. तर आज त्या बालुशाही करायला आल्या होत्या. आणि त्यांचे जे घरचे ते सोनूच्या पप्पाचे क्लासमेट आहे. तर त्या आल्या समूला भेटायला. तर तुम्ही ते आचारीच काम स्वतः तुमचं आहे की स्वतः तुमचं आहे ना? जर कोणाला जर स्वयंपाक द्यायचा असेल तर नंबर जर सांगितला आम्ही तर चालतं ना, तर ऑर्डर येऊ शकते तुम्हाला, आहे ना? तुमचा नंबर सांगा त्यांना स्क्रीनवर. जर कोणाला स्वयंपाक सांगायचा असेल त्यांना, तर आता आम्हाला तर नाही बरं का ते कसं स्वयंपाक करता, आम्ही खाल्ल्यावर सांगू तुम्हाला. पण तरी नंबर जर कोणाला पाहिजे असेल तर नंबर सांगा ताई. 97 63 82 63 24. बघा मी आलो आता इथं आणि तुम्हाला दाखवतो मी की ते कसे बनवताय बालुशाही. तर हे बघा इथे बालुशाही बनवतायत, त्याचं पीठ केलेलं आहे आईनी आणि इकडं बनवणं चालू आहे आणि इकडे तळताय. नाव बालाजी प्रभाकर पिसे, आचारी विरेगाव, तालुका भोकरदन. मोबाईल नंबर 97 63 82 63 24. कोणाला लग्न समारंभासाठी आचारी लागत असेल तर या नंबरवर संपर्क साधा. तुम्हाला कशासाठी बी, लग्नासाठी किंवा कोणच्या बर्थडे कशासाठी बी, हा बर्थडे गिड्डेला कशाला बी तुम्हाला आचारी पाहिजे असला तर यांनी जो नंबर सांगितलेला आहे त्याच्यावरती फोन करा. तुम्हाला कोणत्याही प्रकारचं जेवण ते सगळे बनवून देतील. तर इकडे यांनी आता हे कशासाठी बनवणं चालू या? हे लग्नासाठी. हा लग्नासाठी. हे तर पहिले आज आलेले आणि बालुशाही तळताय बघा. ते किती मस्त दिसतंय बघा त्या. आणि इकडे यांनी हा पाक आहे ना, ते वाळल्याच्या नंतर मध्ये टाकणार तुम्ही. हा तर बघा दाबा त्याला. ते पूर्ण मिक्स करून घेते. तर मस्त दिसती बघा. हा इथं बनवताय बघा ते. जर तुम्हाला पण ऑर्डर द्यायची असली तर त्यांचा नंबर सांगणार, एकदा सांगा. सांगा नंबर 97 63 82 63 24. नाव काय तुमचं? बालाजी पिसे विरेगावकर. हा
तालुका तर भोकरदन. तर तुम्हाला कोणत्या बी लग्नाची किंवा कशाची पण ऑर्डर द्यायची असली तर या नंबरवरती फोन करा. हा. आणि हे बघा इथं त्यांनी अशा वाळण्याकरता ठेवलेल्या आहे सगळ्या आणि मग 2-3 दिवसांनी ते मांदळाला काम येईन खाण्याकरता. तर मम्मीला टेस्ट करण्याकरता बालुशाही घेऊन आलो बघा आणि आता मम्मीला देतो तर मम्मी टेस्ट करून सांगन तुम्हाला की कशी झालेली आहे. मम्मी हे घे बालुशाही आणि टेस्ट करून सांग कशी झाली. तर गरम गरम चालू होते का? गरम गरम काढलेली होती आणि लगेच त्याने ठेवली होती पाकातून काढून. बाप. हे बघा आता जवळून घे जवळून घे. किती पाक आहे त्याच्यामध्ये. वाव. आता ती जशी जशी मुरण तशी तशी चालू लागणार. आता फिक्की लागू राहिली ती. पाकच नाही त्याच्यामध्ये. पण छान झाली बरं का ताई. तर त्या ताईनं नंबर दिलेलाच अगोदर. तर त्याच्यावर कॉन्टॅक्ट करा जर कोणाला कसलाही स्वयंपाक द्यायचा असेल सगळं स्वयंपाक करते ते. हे बघा इकडं आईच्या घरामध्ये समूला झोपी घातलेलं आहे आणि लाईट बंद करून टाकलेलं आहे. नाही तर मग ती इकडं तिकडं घुमती उठती म्हणून आईनं लाईट बंद करून टाकला म्हणून ती तुम्हाला दिसत नसेल आतमध्ये. आणि आता मम्मीनी मला आणि मम्मीला ताट वाढलेले तुम्हाला दाखवतो आज काय काय. तर झालं का मम्मी? झालं झालं चल बाळा. चला चला चला. तर आज बघा आज आम्हाला- बट्ट्या कस काय. तर आई आणि सोनुष पप्पा गेले ते बघा दुपारा भंडाऱ्याला. मी तुम्हाला दाखवलं. तर त्यांनी आमच्यासाठी हे वाढण आणलं. बट्टे आणलेलं आहे आणि शिरा आणलेला आहे. त्याच्यामध्ये बट्टे आणि शिरा आहे. तर म्हटलं सोनूला काय करायचं तर म्हणजे मम्मी फक्त आता वरण कर. तर मी छान असं वरण केलं दाखव त्यांना. तर मी आणि सोनूच राहिलेले बघा आता जेवायची आईचं. तर बघा एकदम मस्त वरण झालेलं आहे. इकडं मम्मी बट्टी चुरतीये. इकडे सलाड मध्ये बघा काकडी कांदा लिंबू आहे बघा. सोनूच पप्पा आणि आई चुकूनच जेवून आल्या. त्यांना काही जेवायचं नव्हतं त्याच्यामुळे मी त्यांचं काही केलं नाही. थोडंसंच वरण केलं माझ्यापुरतं सोनूपुरतं. आता मी आणि सोनू जेवून घेते. आज काही स्वयंपाकाचं टेन्शन नव्हतं. आणि आपला ब्लॉग इथंच संपवते. तर या मग जेवायला. धन्यवाद. बाय. बाय.